संपूर्ण जग सध्या ग्लोबल वॉर्मिंगच्या समस्येला तोंड देत असतानाच पारंपरिक ऊर्जा स्रोतांचा वापर जास्तीत जास्त व्हावा ही पर्यावरणाची गरज बनली असतानाच अकोले तालुक्यात सोलर क्रांती आकार घेत आहे। घराघरांतून आता वीज निर्माण होतीये आणि याच परिवर्तनाचं नेतृत्व केलंय संजीवनी सोलर अकोले यांनी। अकोले तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्रभर गेल्या अनेक वर्षांपासून संजीवनी सोलर विश्वासार्हतेने सोलर रूफटॉप इन्स्टॉलेशन करण्याचं काम करत असून शेकडो कुटुंबांना सोलर रूफटॉप बसवून देत त्यांनी खऱ्या अर्थानं स्वयंपूर्ण वीज लोकांपर्यंत पोहोचवली आहे। संजीवनी सोलरचे संचालक डॉक्टर मुकुंदा भोर हे टाटा पॉवर सोलर या नामांकित कंपनीचे अधिकृत वितरक आहेत। नमस्कार, मी डॉक्टर मुकुंदा भोर, संचालक संजीवनी सोलर अकोले। संजीवनी सोलरच्या माध्यमातून आपण अकोले असेल किंवा महाराष्ट्राच्या विविध भागामध्ये सोलर रूफटॉप सिस्टीम बसवण्याचं काम आपण गेल्या अनेक वर्षांपासून करतोय आणि या माध्यमातून जसं आत्ता साहेबांनी सांगितलं की पर्यावरणपूरक वीज ही प्रत्येक ग्राहक त्या ठिकाणी पसंत करत आहे आणि त्यामध्ये या सोलर रूफटॉपच्या माध्यमातून जी काही वीज त्या ग्राहकाला वापरात येते महिन्याभरात जेवढे युनिट्स त्याला लागतात तेवढे युनिट तो ग्राहक आपल्या घरावर स्वतः तयार करतो आणि तीच वीज तो त्या ठिकाणी वापरतो। याच्यामुळे पर्यावरणालाही मोठा हातभार लागणार आहे आणि त्यासोबतच ग्राहकाचं वीज बिल जे आहे ते शून्य त्या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून या योजनेसाठी केंद्र शासन असेल राज्य शासनाच्या माध्यमातून भरघोस सबसिडीसुद्धा दिली जात आहे। 1 किलोवॅटला 30,000, 2 किलोवॅटला 60,000 आणि 3 किलोवॅटसाठी तब्बल 78,000 रुपये सबसिडी शासनाच्या माध्यमातून या स्कीमसाठी किंवा या सोलरच्या सगळ्या प्लांटसाठी देण्यात येत आहे। आणि आम्ही संजीवनी सोलर म्हणून अकोल्यामध्ये जेव्हा आम्ही सेवा देतोय तर त्या माध्यमातून आम्ही टाटा पॉवर सोलरची ही जी काही सिस्टीम आपण या ठिकाणी बघत असाल ही टाटा पॉवर सोलरची सिस्टीम आपण इन्स्टॉल करतोय। याच्यामध्ये गॅल्वनाइज स्ट्रक्चर जेणेकरून कुठल्याही प्रकारच्या हवामानात पाऊस असो, वारा असो किंवा कसलंही हवामान असो हे स्ट्रक्चरला कुठेही रस्टिंग किंवा याला गंज लागणार नाही याची काळजी आपण घेतो। सोलर पॅनल हे टाटा कंपनीचे आहेत किंवा सगळीच सिस्टीम ही टाटा कंपनीची आपण त्या ठिकाणी बसवतो जेणेकरून ह्या प्लॅनचं आयुष्य हे साधारण 25 ते 30 वर्ष आहे आणि या 30 वर्षाच्या काळामध्ये ग्राहकाला सेवा देण्यासाठी टाटा कंपनी ही त्या ठिकाणी भविष्यात देखील बांधील असणार आहे आणि म्हणून आपण अकोल्यामध्ये टाटा कंपनीचंच त्या ठिकाणी सोलर रूफटॉप बसवतोय। आणि येणाऱ्या काळात माझी अकोले तालुक्यातील सर्वच वीज ग्राहकांना विनंती असेल की आपणही सोलार बसवून पर्यावरणाला हातभार लावूयात। आपलं त्या ठिकाणी विजेचं जे काही वाढतं बिल आहे ते सुद्धा आपण शून्य करण्यासाठी आपण लवकरात लवकर आम्हाला संपर्क करावा। याची जे काही कागदपत्र असतील, सबसिडीचं जे काही गोष्टी असतील त्यासाठी आमची टीम त्या ठिकाणी ते सगळं काम करते आणि त्या माध्यमातून आपण ही सेवा देत असतो। पुन्हा एकदा मी अकोले तालुक्यातील सर्वच वीज ग्राहकांना विनंती करतो, आवाहन करतो की येणाऱ्या काळात सोलर रूफटॉप आपल्या घरावर बसवावं आणि पर्यावरणपूरक वीज निर्माण करावी, वीज बिल शून्य करावं आणि त्यासाठी आम्ही आपणाला सेवा देण्यासाठी या ठिकाणी तत्पर आहोत। विजेचा वापर हा दिवसेंदिवस वाढत चालला आहे। आपण घरामध्ये वेगवेगळे उपकरणं, पहिले घरामध्ये वॉशिंग मशीनसारखे उपकरणं नव्हते परंतु आता ग्रामीण भागातल्या प्रत्येक घरात वॉशिंग मशीन असेल, AC असेल, बऱ्याच प्रकारचे जे उपकरणं आहेत ते वापरले जातात। त्याच्यामुळे वीज ही जास्तच लागते ग्राहकांना, वीज बिलही तितक्या प्रमाणात येतं आणि म्हणून याच्या माध्यमातून ग्रामीण भागातही आम्ही मोठ्या प्रमाणात आपल्या अकोले तालुक्यात काम करतोय आणि खरंच ग्राहकांचं वीज बिल त्या ठिकाणी शून्य होतंय आणि याचं समाधान आम्हाला वाटतंय। आणि हे काम करताना आज सोलरच्या अनेक कंपन्या आहेत, म्हणजे देशभरात साधारणतः 400, 500 ते 1000 कंपन्या सोलर पॅनल्स किंवा ही सगळी सिस्टीम बनवतात परंतु आपला पहिल्यापासून टाटा पॉवर सोलरच्या प्लांटलाच आपण प्राधान्य देतो कारण की टाटा पॉवरची क्वालिटी तशी आहे। टाटा पॉवरच्या SOP नुसारच आपण इन्स्टॉलेशन करतो आणि त्याचा फायदा नक्कीच ग्राहकांना होतोय, याचं आम्हाला समाधान वाटतंय। घरगुती सोलर बसवल्यानंतर वीज बिल शून्य येते। 25 ते 30 वर्ष टिकणारी सिस्टीम असल्यानं दीर्घकालीन बचत यामुळे ग्राहकांची होणार असून राज्य आणि केंद्र सरकारकडून सोलर बसवण्यासाठी मोठी सबसिडी मिळत आहे। गेल्या 1 वर्षात अकोले तालुक्यात तब्बल 550 घरांमध्ये सोलर रूफटॉप बसवण्यात आले आहेत। याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असं आवाहन अकोले उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता नामदेव शेळके यांनी केलंय। मी नामदेव शेळके, उपकार्यकारी अभियंता अकोले उपविभाग येथे 1 वर्षापासून कार्यरत आहे। साधारणपणे 1 वर्षामध्ये अकोले उपविभागांतर्गत साधारणपणे 150 सोलर रूफटॉप अकोले उपविभागांतर्गत इन्स्टॉल करण्यात आलेले आहे। आत्ताच्या काळाची परिस्थिती बघता सोलर रूफटॉप सिस्टीम प्रत्येक घरोघरी बसवणं गरजेचं आहे कारण पर्यावरणपूरक इलेक्ट्रिसिटी निर्मिती करून आणि ती त्या घरामध्ये देण्यात येते आणि जी एक्स्ट्रा वीज निर्मिती होते ती महावितरण कंपनीला देण्यात येत आहे।
त्याच्यामुळं ग्राहकाचं तिथं इलेक्ट्रिसिटी तयार झाल्यामुळे त्याचा स्वतःचा पण फायदा होतो आणि जो लाईन लॉस वगैरे आहे तो पण कमी होऊन जात आहे. आणि ज्या ग्राहकांचे 100 युनिटपेक्षा जास्त आहे त्यांनी साधारणपणे 3 किलोवॅटपर्यंत सोलर रूफटॉप सिस्टीम इन्स्टॉल करावी. आणि साधारणपणे 3 किलोवॅटला 78,000 सबसिडी देण्यात येत आहे सरकारतर्फे. महाराष्ट्र राज्य आणि केंद्र सरकारतर्फे 78,000 सबसिडी देण्यात येत आहे. तरी जास्तीत जास्त लोकांनी या स्कीमचा उपभोग घेण्यात यावा. आणि तसेच आता नवीन सरकारची स्कीम आहे, ज्यांचा वापर 100 युनिट आणि BPL धारक आहे त्यांना 2,500पर्यंत 1 किलोवॅट सोलरसाठी सबसिडी देऊन आणि सोलर रूफटॉप करण्यात येणार आहे. तरी लोकांनी जास्तीत जास्त फायदा घेण्यात यावा ही महावितरणतर्फे आवाहन करण्यात येत आहे. तर संजीवनी सोलरमुळे आज पूर्णपणे निश्चिंत झालो आहोत. दर महिन्याला येणारं जड वीज बिल आता पूर्णपणे संपलंय आणि त्यात आमच्या घरावरच वीज तयार होते याचा खूप अभिमान वाटतो, असंही ग्राहक म्हणत आहेत. सेवानिवृत्त प्राध्यापक तानाजी श्रीमंत जाधव. मी सर्व वीज ग्राहकांना एकच विनंती करेन की पर्यावरण जर वाचलं तरच आपण वाचू. म्हणून पर्यावरणाचा दृष्टिकोन किंवा पर्यावरणाचा विचार करता आपण सर्वांनी सोलर पॅनल जे आहेत त्या आधारे वीज निर्मिती करून पर्यावरणाला हातभार लावावा. त्यासाठी मी माझ्या स्वतःच्या घरावरही टाटा कंपनीचं सोलर पॅनल जे आहे ते मी बसवून घेतलेलं असून त्यासाठी मला टाटा कंपनीचे जे काही मटेरियल आहे तेही उत्तम प्रकारे मला प्राप्त झालेलं असून ते बसवण्यासाठी ज्यांच्याकडे एजन्सी आहे असे आमचे डॉक्टर मुकुंद भोर यांचं आणि त्यांच्या टीमनं मला पूर्णतः योग्य अशा प्रकारचं सहकार्य त्या ठिकाणी केलेलं आहे. तरी मी सर्व ग्राहकांना विनंती करतो की भविष्याचा विचार करता आणि पर्यावरण जर वाचवायचं असेल तर आपल्याला सोलर पॅनलशिवाय पर्याय नाही किंवा ही वीज निर्माण स्वतःच्या घरावर केल्याशिवाय पर्याय नाही. तरी मी सर्वांना विनंती करतो की प्रत्येकाने या सोलर पॅनलचा वापर करून स्वतःच्या घरावर वीज निर्माण करावी. त्यामध्ये फक्त एक गव्हर्नमेंट आपल्याला सबसिडी देतं आहे याचा विचार न करता, सबसिडी जरी मिळाली नाही तरीसुद्धा आपण भविष्याचा विचार करता या सोलर पॅनलचा किंवा या विजेचा स्वतःच्या घरावरच वीज निर्माण करण्याचा प्रयत्न करावा. संजीवनी सोलरच्या नेतृत्वाखाली शासनाच्या सबसिडी योजना, महावितरणचे मार्गदर्शन आणि लोकांचा वाढता सहभाग यामुळं अकोले आता स्वयंपूर्ण वीज निर्मितीचे उत्कृष्ट उदाहरण ठरत आहे. त्यामुळं पर्यावरणपूरक वीज तयार करण्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी आपल्या घरावर सोलर बसवण्याची गरज आहे. तसेच अधिकृत परवानाधारक वितरक आणि स्वतःचा वेंडर ID असणाऱ्या एजन्सी यांच्याकडूनच सोलर रूफटॉप बसवून घ्यावा आणि पर्यावरणालाही हातभार लावा. न्यूज रिपोर्ट प्रदीप कदम, MH मराठी, अकोले, अहिल्यानगर.